आपण इथे आलो रे, पण मुख्य माणूस क्यूट आहे. म्हणजे या मेल्याला बघा किती लग्नाची घाई ती. अरे बंड्या, मुख्य माणूस उशिरा येण्याची ही आपल्यामध्ये प्रथाच आहे रे. आता तू हे बघ, आयुष्यात किंवा पिक्चर मध्ये कोण झाला की पोलीस केव्हा येतात? नंतर येतात. हा, अरे आपल्या महाराष्ट्रात पूर येऊन जातात, नदी नाले भरून लोकांच्या शेतीची नासधूळ होते. आपले संत्री मंत्री कधी येतात? उशिरा येतात. अगदी बरोबर. बरोबर ना मंडळी? बरोबर बरोबर. अरे पुराणो, गीता नवरी बघा नटून थटून स्वयंवरासाठी येत आहे. आली 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 गणवरी बाई, आली आली गणवरी बाई, आली आली गणवरी बाई, आली आली गणवरी बाई. दादा तुंगार सारा करोनी, आली आली गणवरी बाई, आली आली गणवरी बाई, आली आली गणवरी बाई, आली आली गणवरी बाई, आली आली गणवरी बाई. अरे हे मेरे तो नाचता होते, नवरी येईल आता. झालं तुमचं बघून झालं? हो. मग पुढे घेऊया. हो. कसा तर मेले नुसते टाऊ. मंडळी, आता ठरल्याप्रमाणे आता आपण स्वयंवराला सुरुवात करणार आहोत. तर गीताताई, तुम्ही तुमच्या अटी आणि नियम पोरांना माझ्या सांगा बघू. आई सर्व स्पर्धकांचे मी मनापासून स्वागत करते. गीताताई, मग आता तुम्ही स्वयंवराच्या अटी सांगा. अट आणि नियम मी सांगेनच, पण त्याआधी इथे आलेल्या स्पर्धकांचे टॅलेंट आणि कौशल्य मला पाहायचे आहे. ते त्यांना सादर करायला सांगा. काय पोरांनो, ऐकलं ना? तयार आहात ना? होय दादासाहेब, आम्ही तयार आहोत. बरं, मग तुमच्यापैकी पहिला कोण येतो? बाबा, म्हणे चल जागा. गण्या, बंड्या, तू ये बघू पहिला. तात्यानं आता मी कसली कळा सादर करू? अरे मेल्या, तू नमनातला कलाकार ना. अरे एखादं गाणं किंवा एखादा अभिनय म्हणून दाखव. हा, गाणं म्हणून दाखवू? हा, म्हण बघूया. हा, म्हणतो लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला. अरे मेल्या बंड्या, थांब थांब थांब. अरे तो असाच गात राहिलास ना, तो मेले चंद्र पण कायमचा झोपून जाईल रे. सॉरी चालल्या. मी अभिनय करू लागू? हा, दाखव बघू. कृष्णाचं भाषण तर माझ्या तोंडपाठ आहे. म्हण म्हण बघू म्हण. म्हणतो 3 ताल सप्तपाताळ 16 सहस्र गळवणी. हे काय बोलत मेल्या? गळवणी. अरे काय बोलला? गळवणी. अरे गवलनी ना. सॉरी झाल्या. जीव घसरली. म्हणतो हा. म्हण पुढे म्हण. म्हणतो 3 ताल सप्तपाताळ 16 सहस्र गवळणी माठ ताट करून. काय? अरे थाट माट ना. सॉरी चालल्या. विसरलो. म्हण पुढे म्हण. म्हणतो हा. आत्ता बरोबर म्हणतो 3 ताल सप्तपाताळ 16 सहस्र गवळणी थाट माट करून खालगाव गावच्या बाजाराला चालले. काय? अरे मेल्या आळशीच्या भावाच्या बाजाराला. अरे मेल्या मथुरीच्या बाजारात जातील ना त्या. सॉरी तात्या. हो, आज बुधवार बाजार ना, तेच लक्षात राहिलं. ते बरोबर लक्षात राहिलं तुझ्या. सॉरी. म्हण पुढे म्हण. आत्ता म्हणतो 3 ताल सप्तपाताळ 16 सहस्र गवळणी थाट माट करून
मथुरेच्या बाजाराला चालले. त्यांचा रस्ता अडवणे ही कामगिरी आपण ना करता आपल्या सोबतीचे सवंगडी पेंदे आणि सुद्धा त्यांच्यावर संपवली पाहिजे. वा 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 आत्ता वा. बरोबर बोलले की नाही? आत्ता बरोबर बोलले की नाही? मस्त. बस बस बस, तुझा अभिनय कसा वाटला आम्ही गीता ताईला विचारूया. मस्त मस्त आवडलं हो मला. खूपच विनोदी होता हा श्रीकृष्ण. चला चला आता पुढील स्पर्धकाला बोलवा. आता हा तू ये बघू. गीता राणी, मी म्हणा माझ्यात की नाही खास टॅलेंट आहे. मी फास्ट मध्ये इंग्लिश बोलू शकतो. अरे फास्ट मध्ये इंग्लिश I can काय talk. म्हणशील बोल तू. आत्ता बोलून दाखवतो. हा इंग्लिश 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 15 सेकंदात 40 वेळा बोललोय. वा 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 वा. काय एकदम मस्त म्हणाला. अरे मी असं वाटतं ना चप्पल तोडावं तुला. हो पण तात्या मी त्याच्यावर इम्प्रेस झाले. निदान त्याने हुशारी तरी वापरली. चला चला आता पुढील स्पर्धकाला बोलवा. बरं बरं, पुढील स्पर्धक आहे मन्या. मन्या बघ दाखव तुझं. आलो. हा गीता राणी, मी मान्या. मी गॅस न पेटवता जेवण बनवू शकतो. अय्या गॅसनं पेटवता जेवण. काय बनवशील तू. भरलं वांग. भरलं वांग. ते कसं शक्य आहे. सगळं शक्य आहे. बरं बरं, तुझं भरलं वांग दाखव बघू. दाखवतो. कसं शक्य आहे. या एक पिशवी, या एक वांग. या पिशवीत असं भरलं की झालं ना. भरलं वांग, भरलं वांग. अरे मेल्या मन्या, तुझ्या बुद्धीची ना मला की येते रे की. अरे मला असं वाटतं ना त्या वांग्याबरोबर तुलाही त्या पिशवीत भरा आणि लांब दे तुला. पण तात्या मी त्याच्या विनोद शक्तीवर फारच खुश झाले आणि मनापासून हसले. बरं बरं, गीताताई तुम्ही यांचे आता अभिनय आणि कौशल्य पाहिलं. आता या तिघांपैकी कोणाबरोबर विवाह करणार. थांबा तात्या थांबा. मी फक्त यांना जाणून घेण्यासाठी यांची गुण तपासायचे ठरवले. पण स्वयंवराची अट अजून बाकीच आहे. स्वयंवराची अट? काय आहे ती अट. अट अशी की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे मुंबईत स्वतःचे घर असावे, चांगली पैसेवाली नोकरी असावी, तो त्याच्या आई वडिलांना सोडून माझ्यासोबत सुखाचा संसार करावा. मुंबईत त्याने मला अगदी ऐश्वर्यात ठेवावा. ओ गीताताई, ह्या अटी ना बंदुकीच्या गोळीसारख्या लागल्या हो. तात्या, या फक्त माझ्या अटी नाही हो. आजकाल सर्वच मुलींची अटी आहेत. काय पोरानो, आता काय करायचं. अहो तात्या, माझं मुंबईत घर नाही आहे हो. तात्यानो, आम्ही तर गावी शेती सांभाळून गावीच नोकरी करतो. अहो तात्या, अहो आईशी बापचा शिवाय आमचं पान देखील हलत नाही हो. असं असेल ना, तर माझ्याशी लग्न करायचे स्वप्न आहे फक्त तुमचे स्वप्न राहील. मला बिन लग्नाचे. नाही, 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 नाही. आम्हाला बिन लग्नाचं नाही राहायचं. आम्हाला लग्न करायचं आहे. ठीक आहे मग काही दिवसांचा वेळ घ्या. तुमच्यापैकी ह्या सर्व अटी जो कोणी मान्य करेल त्याच्याशी मी माझा विवाह करेन. ठीक आहे तात्या. अपेक्षांचो तापून गेली. अपेक्षांचो तापून गेली. की ताई नवरी सांगा शोधू कुठं दुसरी. सांगा शोधू कुठं दुसरी. आता काय इथंच रडत बसणार. आता काय करायचं. काय करायचं भांड्या, काय करायचं. काय करायचं मान्या, काय करायचं. काय करायचं तात्या, काय करायचं. आता काय एकच घंटा. अरे म्हणजे मंदिरात जायचं, देवाला साकडं घालायचं आणि देवाला नवस करायचा. मग चला तर चला. थांबा, थांबा, थांबा. मंदिर आलेलं आहे, बसून घ्या. चला चला.
का जेवायला बसलो? देवा करा सोमवार नवलाय हे पोहार कसला तरी शोध लावत आहेत, पण त्यांना काय त्याच्यामध्ये यश येत नाही. तर त्याच्यातून त्यांना काहीतरी मार्ग दाखव ग माझ्या. अरे मार्ग सापडला होय. आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं. अरे होय, मुंबईला जायचं, नोकरी शोधायची, पैसा कमवायचा, सेटल व्हायचं. जो कोणी आपल्यापैकी लवकरात लवकर सेटल होईल ती गीता त्याच्याच गळ्यात हार घालेल. तसंही ह्या गावात राहून मला कंटाळा आलाय. अरे ते ठेवलंय तरी काय, मुंबईत जाऊ, पैसा कमवू, मस्तपैकी खुश राहू, मला मान्य आहे. मला सुद्धा मान्य आहे. अरे मला सुद्धा मान्य आहे. काय काय मला सुद्धा मान्य आहे. अरे मुंबईत जाऊन सेटल होणं काय खाऊ आहे? अरे भल्या भल्याची जिंदगी जाते या मुंबईत सेटल होण्यामध्ये. हो तात्या, काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही आत्ताची पिढी आहोत, नवीन जनरेशन. काहीतरी युक्ती लढू, शक्कल लढू, मुंबईत जाऊ आणि सेटल होऊ. चला रे मुंबई गाठू. त्याआधी रत्नागिरी स्टेशन गाठू. आली आगीन गाडी, आली मोटार गाडी, अशी मुंबई ग, किती दूर आहे अशी मुंबई ग, किती दूर आहे. आली आगीन गाडी, आली मोटार गाडी, अशी मुंबई ग, किती दूर आहे अशी मुंबई ग, किती दूर आहे. अरे देवा परमेश्वरा, तूच यांना वाचव रे देवा, तूच यांना मार्ग दाखव देवा. यांच्या हाकेला आता तूच जाऊन ये रे देवा परमेश्वरा. आलो आईला साक्षात देव अवतरले वाटत. बघू तरी. हा तर तोच करंचा देव. मग अहो मी तुम्हाला थोडी हाक मारली. मग कोणाला हात मारली? अहो मी त्या वरच्या देवाला हाक मारली. मला वाटलं मला हात मारली म्हणून मी लगेच आलो की नाही. अहो देवेंद्र तोरसकर हे नमनातले कपडे घालून असे दिवसभर इकडे तिकडे फिरत बसला तर माझी ही भोली बापडी जनता तुम्हाला खरोखरच देव समजेल. अहो तात्या, हे नमनातले कपडे आम्हाला एक ताकद देतात. नमन कलेची एक वेगळीच गंमत आहे. तुम्हाला सांगतो, हा कोकणी माणूस वर्षभर शेती करतो, नोकरी करतो, धंदा करतो आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाले ना की हाच कोकणी माणूस सर्वांच्या मनोरंजनासाठी ही कोकणची लोककला अर्थात नमन सादरीकरण करतो. अगदी बरोबर बोललात. आणि तात्या, राहिला प्रश्न हा ड्रेसचा, हा राजांचा ड्रेस किंवा एखाद्या देवांचा ड्रेस जसा आता मी घातला आहे. हा ड्रेस जेव्हा हा कोकणी माणूस आपल्या अंगावर चढवतो ना तेव्हा 2 तासासाठी खऱ्या आयुष्यातला राजा असतो, राजा. देवसाहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात. अशा माझ्या जे कलाकार स्वतःची कुटुंब नोकरी धंदा सांभाळून जे आपल्या लोकांचे मनोरंजन करतात अशा माझ्या कलाकारांना आमच्याकडून मानाचा मुद्रा. मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. मुंबई ग, किती दूर आहे अशी मुंबई ग, किती दूर आहे. आली आगीन गाडी, आली मोटार गाडी, अशी मुंबई ग, किती दूर आहे अशी मुंबई ग, किती दूर आहे. आईला रत्नागिरी काय केलं रे? एक नंबर, एक नंबर बर. हे नवीन रत्नागिरी स्टेशन. अरे काय नवीन टाईल्स, लाल लाल कलर, नवीन नवीन लाद्या. असं वाटतं की कुठल्या तरी बाहेरच्या देशात किंवा कुठल्या तरी एअरपोर्ट वरती आलोय की काय. पोरांनो, मला एक कळत नाही काय व्हाईट स्टेशन आणि झटकन उभारली उभारली पण मागच्या 20 वर्ष झाली. मुंबई गोवा हायवे यांना अजून काय उभारता आलेलं नाही. नाही. घातला वाईट स्कोबा बिबा घाला त्या खड्ड्यात खड्डे तरी पुसती. अरे तो आता मुंबई गोवा हायवे कधी होतोय त्या देवाच ठाऊक. हा. ते सगळं जाऊ दे. स्टेशन वर आलोय ना, हो. तिकीट काढे हवं ना. हो. चला मग चला. चला.
थांबा. अरे भयानक बोलता. हा तर सचिन मुंबईकर. हे थांबा मी विचारतो हा. काय रे सचिन बाबा, आता आधीच्या मध्ये कुठं आलास आणि शिमग्याला अजून काय तर त्या मुंबईला कंटाळून मी गावी आलो. मुंबईला कंटाळून? हो रे, आता काय सांगू तुम्हाला, त्या मुंबईची आहे ना अक्षरशः तुंबई झाल्या तुंबई. मुंबईची झाली तुंबई. अरे कशाला? सांगतो ऐका. अरे परिस्थिती वाईटही झाली, माझ्या मुंबईची तुंबई झाली. अहो परिस्थिती वाईटही झाली, माझ्या मुंबईची तुंबई झाली. परप्रांतीयांचे डोळे हे वाळले, पहिले मारवाडी गुजराती शिरले. परप्रांतीयांचे डोळे हे वाळले, पहिले मारवाडी गुजराती शिरले. या मराठी माणसाची काकाल पट्टी झाली, माझ्या मुंबईची तुंबई झाली. अहो परिस्थिती वाईटही झाली, माझ्या मुंबईची तुंबई झाली. सचिन, पण का सांगतोस काय? अरे होय रे, हे बघा, मी असं म्हणत नाही की मुंबई फार वाईट आहे. अरे मुंबई उलट सर्वांना सामावून घेते, सर्वांची स्वप्न पूर्ण करते, जगण्याचा संघर्ष दाखवते. अरे अनेक लोक या मुंबईत टिकून सुद्धा राहतात, यशस्वीरित्या सेटल सुद्धा होतात. पण 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 या गावासारखी शांतता आता तिथे राहिली नाही रे. तुम्हाला सांगतो मला 25,000 पगार होता. 25,000? हा, प्रायव्हेट कंपनीत अकाउंटंट म्हणून जॉबला होतो. पण जायला तो बॉस सारखा डोकं खायचा. 5 मिनिट उशीर झाला की अख्खा पगार कापून टाकायचा. पण 1 तास उशिरा थांबून काम केलं तर त्याचा पगार सुद्धा द्यायचा नाही रे. कुत्र्यासारखी वागणूक द्यायची. त्यात गणपती शिंग्याची सुट्टी मागायला गेलो की तोंड वाकडं करून नकार द्यायचा. म्हणूनच त्या बॉसला आणि त्याच्या नोकरीला पाट्यावर मारून मी गावी आलो. गावी आई बाबांना भेटे, थोडा दिवस आराम करेन, इथली शांतता अनुभवे आणि स्वतःच इथे काहीतरी करेन आणि इथे सेटल म्हणतोय. अरे हा रे, तुम्ही कुठे जाताय सांगितलं नाही. अरे सचिन, आम्ही मुंबईला चाललो होतो नोकरी करायला. हो, पण आता याचे विचार ऐकून आपल्याला आपलं मन बदलावं लागेल. हो, आपल्याला परत गावी माघारी फिरावंच लागेल. अरे आपण इथल्या गावी राहतो, कोकणाची शान आहोत आपण, इथले भूमिपुत्र आहोत, मग माघारी फिरायला हवं ना. हो, चला आईला मुंबई टू कोकण रिटर्न. अरे रत्नागिरी टू मुंबई प्लेन सेवा चालू केली आहे सरकारने. नाही हो तात्या, आम्ही मुंबईला जायला निघालो होतो, पण आमची आता बुद्धी, आमचे विचार बदलले आहेत. आम्ही गावीच राहणार. होय तात्या, आपल्या कोकणात राहून आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हणतोय. आणि हो, या मातीसाठी काहीतरी सिद्ध करून दाखवायचंय. तसंही तात्यानो, आपल्या कोकणातील पर्यटन आधीपासूनच सुंदर आहे. त्या पर्यटनाचा विकास करायचा, इथल्या भूमिपुत्रांना सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी लढायचं. हो तात्या, आणि म्हणूनच गणपतीपुळ्याला मी माझं नवीन हॉटेल स्थापन करणार आहे. आणि मी माझ्या आईचं व्यवसाय करायचं स्वप्न पूर्ण करेन. तिला आंबा, काजू, फणस, रानमेवा, मसाले यांसारखा व्यवसाय आधीपासूनच करायचा होता. होय तात्या, आपल्या शाळांमध्ये शिक्षक फार कमी आहेत. मी खूप शिकेन आणि मोठा होईल आणि शिक्षक होऊनच दाखवेन. वा पोरानो, तुमचे विचार ऐकून ना
खूप बरं वाटलं. बरं पोरानो, तुमच्यासाठी एक गंमत आहे. गंमत? कसली गंमत? थांबा, काही करू नका, दाखवतो. काय दाखवतो सीता, गंमत? हे बघू. ओ तात्या, आता हिला कशाला बोलवलं? अरे गप्पा रे, सांगतो. हे बघा, गीताला आहे ना पहिलेपासूनच मुंबईत राहणारा नवरा नको होता. काय? होय. अरे गावी राहून स्वतःच काहीतरी करणारा नवरा तिला हवा होता. गीता, आता तूच सांगतो. म्हणूनच मी तुम्हाला एक खोटी आठ सांगितली आणि तुम्ही मुंबईत जायला सुद्धा तयार झालात. ही अट मी बऱ्याच जणांना सांगितली. त्यातले काही गाव सोडून शहराकडे गेले, पण तुम्ही पहिले असे की माघारी फिरलात आणि ही परीक्षा पास झालात. वा परानो वा, तुम्ही परीक्षा पास झाला खरे, पण गीताताई, आता तू ह्यांच्यापैकी कोणाशी विवाह करणार? मी माझ्याशी लग्न करणार. पहिला मीच पाहिलंय. ए शाण्या, माघारी फिरायचा विचार आधी माझ्या डोक्यात आला, म्हणजे माझ्याशी. हे गप्पा बसे, टाकीन तो साप नाहीसा करू. अरे त्या सचिनला आधी मी पाहिला म्हणून तुझ्या डोक्यात विचार आला ना, तेव्हा तू माघारी फिरलास. म्हणजे लगीने माझ्याशीच होणार. मेहरू भांडता कशाला? थांबा. हे बघा, तुम्ही जे काही स्वतःला आता ठरवलंय, मनात जे काही सांगितलंय, ते जो कोणी पहिला पूर्ण करेल त्याबरोबर गीता लग्न करेल. काय? चला तर मंडळी, तुम्ही पण यायचं का लग्नाला? चला तर. पोरी लगीन केव्हा करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. 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 पोरी लगीन केव्हा